हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे शिवाची वैद्य म्हणून पूजा केली जाते आणि हे एकमेव मंदिर आहे जिथे शिवाचे ज्योतिर्लिंग आणि सती शक्तीपीठ एकत्र आहेत. झारखंडच्या देवघर जिल्ह्यात असलेले बाबा वैद्यनाथ धाम तुम्हाला तेथील न उलगडलेल्या आणि धक्कादायक रहस्यांनी चकित करेल. शिवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला सहसा त्रिशूळ दिसत असला तरी येथे भगवान शिवाला समर्पित मंदिरे देखील आहेत. पण असे का आहे? आणि जेव्हा एका राक्षसाने स्वतःचे शीर कापून भगवान शिवाला अर्पण केले तेव्हा काय घडले? लोक 1 किलोमीटरहून अधिकचा प्रवास करून सुलतानगंज मधून गंगेचे पाणी गोळा करत येथे पोहोचतात. तर यामागे काय रहस्य आहे? कावड यात्रेमागील सत्य काय आहे आणि ही यात्रा कधी सुरू झाली याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे मंदिर स्मशानभूमीवर बांधले आहे असे म्हटले जाते. तर मग यात कितपत तथ्य आहे? आणि शिवलिंगावरील सर्प मुकुटाचे रहस्य काय आहे? देवघर मंदिर हे खरे ज्योतिर्लिंग आहे की नाही यावर विद्वानांमध्ये वाद सुरू आहे. कारण काही स्रोतांनुसार महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे खरे ज्योतिर्लिंग आहे. तर आजच्या माहितीपटात आपण ऐक्यू माहितीवर अवलंबून न राहता धर्म, इतिहास, ब्रिटिशकालीन गॅझेटियर्स, जुने न्यायालयीन निर्णय आणि आधुनिक विज्ञान या सर्वांना एकत्र करून सत्य शोधूया. यामुळे श्रद्धा आणि विज्ञान या दोन्हीबद्दलचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. चला तर मग भारताच्या सर्वात रहस्यमय ज्योतिर्लिंगाच्या या सखोल प्रवासाला सुरुवात करूया. वैद्यनाथ धामचे हे विशाल रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला अनेक युगांपूर्वीच्या त्या काळात जावे लागेल जेव्हा शिवाचे सर्वश्रेष्ठ भक्त आणि पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ संत ते लंकेचा राजा रावण नावाच्या एका महाकाय राक्षसाचे राज्य होते. ही कथा केवळ भक्तीबद्दल नाही तर एका महाकाव्याबद्दल आणि देवांच्या एका भयानक रणनीतीबद्दल आहे ज्याने संपूर्ण विश्वाचा भूगोल बदलून टाकला. पुराणांनुसार रावणाला माहीत होते की जर त्याला तिन्ही लोकांवर अजिंक्यपणे राज्य करायचे असेल तर त्याला लंकेत भगवान शिवाची स्थापना करावी लागेल. याच दृढ निश्चयाने रावण हिमालयावर चढला. बर्फाच्छादित शिखरांवर रावणाने अशी कठोर तपश्चर्या सुरू केली की ज्यामुळे स्वर्गाचा पायाही हादरला. अनेक वर्ष अन्न पाण्याशिवाय थंडी आणि वादळे सहन करत रावण शिवाच्या ध्यानात तल्लीन राहिला. पण जेव्हा महादेवाने वादळे सहन करत असताना रावण शिवाच्या ध्यानात मग्न राहिला. पण जेव्हा महादेव प्रसन्न झाले नाहीत तेव्हा रावणाने असे पाऊल उचलले ज्याची कोणत्याही मानवाने किंवा देवाने कल्पना केली नव्हती. त्याने आपली तलवार उचलली, स्वतःचे एक शीर कापले आणि ते शिवलिंगाला अर्पण केले. तरीही शिव प्रकट न झाल्याने त्याने दुसरे शीर, मग तिसरे कापले. अशा प्रकारे रावणाने एक एक करून आपली 9 शिरे कापली. त्यांनी ती शिवलिंगाला अर्पण केले. रावण आपले शेवटचे म्हणजेच 10वे शीर कापणार इतक्यात ब्रह्मांडातील सर्व शक्ती तिथे एकवटली आणि स्वतः भगवान शिव त्यांच्या समोर प्रकट झाले. रावणाच्या अकल्पनीय भक्तीने शिव इतके प्रसन्न झाले की त्यांनी एका वैद्याचे म्हणजेच वैश्विक शल्य चिकित्सकाचे रूप धारण केले. त्यांनी स्वतःच्या हाताने रावणाची 9 धड नसलेली डोकी पुन्हा जोडणी केली आणि त्याला पूर्वीपेक्षाही अधिक शक्तिशाली बनवले. भगवान शिवाच्या याच वैद्य किंवा रोगनिवारक स्वरूपामुळे या ज्योतिर्लिंगाला कायमचे वैद्यनाथ असे नाव देण्यात आले. म्हणजेच प्रत्येक जखम आणि प्रत्येक आजार बरा करू शकते. शिवाने रावणाला एक वर मागण्यास सांगितले आणि रावणाने आपला जुनाच आग्रह पुन्हा धरला. हे महादेवा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या लंकेत यावे अशी माझी इच्छा आहे. शिव आपल्या भक्तासमोर हतबल होते. ते स्वतः जाऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी रावणाला स्वतःचेच एक रूप कामनलिंग, जे आत्मलिंग म्हणून ओळखले जाते. तथापि भगवान शिव म्हणाले, रावणा, तू मला लंकेला घेऊन जाऊ शकतोस, पण वाटेत क्षणभरासाठी जरी तू मला जमिनीवर ठेवलेस तरी मी तिथे कायमचा स्थिरावून जाईन. रावणाने ही अट मान्य केली आणि आपल्या हातात ब्रह्मांडीय ऊर्जा धारण करून तो लंकेच्या दिशेने उडाला. पण रावणाने उड्डाण घेताच स्वर्गात एकच खळबळ उडाली. भगवान विष्णू, ब्रह्मा आणि सर्व देवांना माहीत होते की जर शिवाने असे केले, देवांना माहीत होते की जर हे
शिव ज्योतिर्लिंग लंकेत पोहोचले तर रावणाला ठार मारणे तर दूरच, त्याला हरवणेही अशक्य होईल. म्हणून देवानी एक कट रचला. त्यांनी कोणत्याही मार्गाने रावणाला शिवलिंग जमिनीवर ठेवण्यास भाग पाडण्याचे ठरवले. एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाप्रमाणे शिवलिंगाला जमिनीवर स्थिर करावे लागले असते. हे करण्यासाठी जलदेवता वरून थेट रावणाच्या पोटात शिरला. आकाशात उडत असताना रावणाला अचानक श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागला. शंका, त्याच्या वास्तवामुळे होणारी वेदना आणि उडता उडता शिवलिंग धरणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर त्याला जमिनीवर उतरणे भाग पडले. हेच ते ठिकाण होते जे आता देवघर म्हणून ओळखले जाते. रावणाने शिवलिंग जमिनीवर ठेवले. मग भगवान गणेश एका सामान्य मेंढपाळाच्या रूपात तिथे आले. त्याचे नाव बैजू होते. रावणाने बैजूच्या हातात ज्योतिर्लिंग दिले आणि ते जमिनीवर ठेवू नये अशी त्याला सक्त ताकीद दिली. पण रावण वळताच मेंढपाळाचे रूप घेतलेल्या गणेशाने ते खूप जड असल्याचे सांगितले आणि त्यांनी मुद्दाम ज्योतिर्लिंग जमिनीवर ठेवले. जेव्हा रावण परत आला तेव्हा त्यांनी ज्योतिर्लिंग जमिनीवर पडलेले पाहिले. तो क्रोधाने वेडा झाला. त्याने आपली सर्व शक्ती पणाला लावली. शिवलिंग मुळापासून उपटण्यासाठी त्याने आपल्या बाहूची सर्व ताकद लावली, पण ते इंचभरही हलले नाही. त्या वैद्यनाथ शिवलिंगावर रावणाच्या अंगठ्याचा ठसा आजही उमटलेला. रावणाने तिथेच त्या शिवलिंगाला वंदन केले आणि रिकाम्या हाताने लंकेला परत आला. या संपूर्ण घटनेनंतर आणखी एका रंजक कथेचा जन्म झाला, जी आजही सुरू आहे. देवघरच्या वातावरणात रावण तलाव किंवा शिवगंगाची कथाही प्रतिध्वनित होते. स्थानिक समजुती आणि लोककथेनुसार शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर जेव्हा रावणाला पाण्याची गरज भासली तेव्हा त्याने आपल्या मुठीने किंवा त्रिशूळाने जमिनीवर प्रहार केला, ज्यामुळे एक प्रचंड जलाशय निर्माण झाला, जो आज रावण तलाव किंवा शिवगंगा म्हणून ओळखला जातो. आजही लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. निघण्यापूर्वी आम्ही या पाण्यात स्नान करतो. पण वैद्यनाथ धाम खरंच फक्त या दंतकथेपुरतेच मर्यादित आहे का? नाही. जेव्हा आपण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या रहस्याची सुरुवात होते. प्रश्न असा आहे की देवघरचे हे मंदिर खरोखरच त्या जागेवर उभे आहे का, जिचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये चिताभूमी किंवा स्मशानभूमी म्हणून केला जातो. वैद्यनाथ धामचे एक रहस्य ज्याचा थेट संबंध मृत्यू, स्मशानभूमी आणि अस्थींशी आहे. जर तुम्ही हिंदू धर्माच्या सर्वात पवित्र आणि अधिकृत ग्रंथांचा अभ्यास केलात तर तुम्हाला एक असा शब्द आढळेल ज्याने शतकानुशतके महान विद्वानांना आणि संशोधकांना गोंधळात टाकले आहे. आदिशंकराचार्य शिवाने रचलेल्या 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगांच्या स्थानांचे वर्णन करताना वैद्यनाथासाठी एक अत्यंत रहस्यमय ओळ लिहिली आहे. वैद्यनाथम चित्तभूमी, ज्याचा अर्थ आहे मृत्यू पावलेल्यांचे स्थान. मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार केले जातात म्हणजे स्मशानभूमीत. आता प्रश्न असा निर्माण होतो की भगवान शिवाला समर्पित असलेले सर्वात मोठे मंदिर का आहे, जिथे दररोज लाखो लोक जीवन आणि आरोग्याच्या शोधात येतात? धामाचा पाया स्मशानभूमी कशी असू शकते? मंदिर खरोखरच एका प्राचीन स्मशानभूमीवर उभे आहे का? या रहस्याची मुळे शिवपुराण आणि इतर प्राचीन पुराणांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. पुराणांनुसार जेव्हा सतीने प्रजापती दक्षाच्या यज्ञाच्या अग्नीत स्वतःला जाळून घेतले तेव्हा भगवान शिव तिचे जळते शरीर घेऊन विश्वभर फिरत असताना क्रोधाने तांडव करू लागले. ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करून सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. संशोधक आणि पौराणिक कथाकारांचा असा विश्वास आहे की सतीचे हृदय याच ठिकाणी सापडले आहे आणि स्वतः भगवान शिवाने त्या हृदयावर अग्निसंस्कार केले. शिवाच्या अग्निसंस्कारांमुळे हे पवित्र स्थान विश्वातील पहिले आणि सर्वात मोठे स्मशानभूमी बनले. यामुळेच येथे शिव केवळ रोगनिवारक म्हणूनच नव्हे तर स्मशानभूमीचा स्वामी, महाकाल आणि अघोर म्हणूनही उपस्थित आहे. आजही देवघर येथील या मंदिर परिसरात शिवाची प्रतिमा साकारली जाते आणि जगात इतर कोठेही अनुभवता न येणारा शक्तीचा संगम येथे अनुभवता येतो.
पण मित्रांनो, कथेतील खरा संघर्ष आणि सर्वात मोठा वाद इथूनच सुरू होतो. जर स्मशानभूमी ही खऱ्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची ओळख असेल, तर भारतीय नकाशावर हे स्मशान नेमके कुठे आहे? आदी शंकराचार्य ज्या स्मशानाचा उल्लेख करत होते, ते खरंच झारखंडमधील देवघर आहे का, जिथे सतीचा जन्म झाला होता? देवतेचे हृदय जिथे पडले, की ते आणखी कोणत्या भौगोलिक ठिकाणी पडले? कारण पुराणांमध्ये आपल्याला आणखी एक श्लोक आढळतो, परल्याम वैद्यनाथम, ज्याचा अर्थ परळी भाषेत वैद्यनाथ असा होतो. महाराष्ट्रातील परळी येथे वैद्यनाथ मंदिर, जे या नावानेही ओळखले जाते. वैद्यनाथ हेच खरे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा अनेकदा केला जातो. तर मग या दोन्हींपैकी खरे ज्योतिर्लिंग कोणते? चला, आता आपण या 1000 वर्ष जुन्या वादाचा सखोल आढावा घेऊया, जो तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. तुमची आठवण येईल, पण त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया त्याला लाईक करा. आज भारतात एक नव्हे तर 2 ठिकाणे आहेत जे स्वतःला मूळ वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असल्याचा दावा करतात. एक म्हणजे झारखंडमधील देवघर, ज्याबद्दल आपण बोलत आहोत, आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ. या दोन्ही ठिकाणांवर लाखो लोकांची अढळ श्रद्धा आहे. प्रत्येकाचा स्वतःचा प्रादेशिक इतिहास आहे. पण जेव्हा त्या प्राचीन आणि अत्यंत पवित्र अशा 12 ज्योतिर्लिंगांच्या यादीचा प्रश्न येतो, तेव्हा खऱ्या ज्योतिर्लिंगाचा मुकुट कोणाला द्यावा? आज आपण हा वाद सोडवणार आहोत. आपण हे ऐकीव माहितीवरून नव्हे, तर ठोस पुरावे, ग्रंथांमधील अचूक ओळी, ब्रिटिशकालीन दस्तऐवज आणि पुरातत्वीय नोंदी यावरून समजून घेऊ. शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेमधील एक श्लोक, पूर्वोत्तरे प्रज्वलित ते निधाने सदा वसंत गिरिजा समेतम श्री वैद्यनाथम तमहं नमामि. या श्लोकात 2 महत्त्वाचे शब्द आहेत. पहिला म्हणजे पूर्वोत्तरे, ज्याचा सरळ अर्थ उत्तर पूर्व दिशा. तुम्ही भारतातील असाल तर नकाशाच्या मध्य भागातून पाहिल्यास, जसे की उज्जैन, झारखंडमधील देवघर हे नेमके ईशान्य दिशेत येते, तर महाराष्ट्रातील परळी हे पश्चिम किंवा नैऋत्य दिशेत येते. श्लोकातील दुसरा शब्द पज्वली ते निधाने आहे, म्हणजेच चिता किंवा स्मशानभूमी, जिथे अग्नी सतत प्रज्वलित असतो. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे देवघर हे सतीचे हृदयस्थान आहे, जिथे शिवाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. जर स्मशानभूमी बांधली गेली असेल तर हा पुरावा देवघरला थेट दुजोरा देतो. तथापि परळीचा दावा निराधार नाही. आदी शंकराचार्यांनी रचलेल्या 12 ज्योतिर्लिंग मंत्राच्या काही आवृत्त्यांमध्ये 15व्या शतकात परालयम वैद्यनाथमचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्राच्या प्रादेशिक परंपरेत ते मेरू किंवा कांतपुरम म्हणून ओळखले जात असे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात सुमारे 1784 मध्ये महान मराठा राणी अहिल्याबाईंनी होळकरांनी परळी वैजनाथ मंदिराचा भव्य प्रमाणात जीर्णोद्धार केला. परळीतील स्थानिक संतांचा असा युक्तिवाद आहे की देवघर कामनलिंग हे खरे ज्योतिर्लिंग आहे, तर परळीतील कामनलिंग हे खरे ज्योतिर्लिंग आहे. ऐतिहासिक आणि वसाहतकालीन नोंदी. देवघर मंदिर संकुलात गिद्धोर घराण्यातील महाराजा पूर्णमाल यांचा इसवी सन 1596 सालचा एक शिलालेख आहे, ज्यामध्ये मंदिराच्या प्राचीन रचनेबद्दल आणि त्याच्या बांधकामाच्या इतिहासाबद्दल माहिती मिळते. यावरून हे सिद्ध होते, जर आपण ब्रिटिश काळाबद्दल बोललो तर प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार विल्यम विल्सन हंटर यांनी त्यांच्या 1877च्या अ स्टॅटिस्टिकल अकाउंट ऑफ बेंगाल या पुस्तकात तो देवघरचे तपशीलवार वर्णन करतो. देवघरमधील वैद्यनाथ मंदिर हे संपूर्ण भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असे आणि त्याची वास्तुकला, पुजारी आणि देशभरातून आलेल्या यात्रेकरूंच्या गर्दीमुळे ते एक उल्लेखनीय केंद्र बनले होते. परळीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासूनचे भक्कम पुरावे आहेत, पण देवघरमध्ये नाहीत. शतकांपूर्वीचे शिलालेख आणि पाल राजवंशाच्या काळातील वास्तुकलेचे पुरावे तर त्याहूनही जुने आहेत. देवघर हे जगातील अशा दुर्मिळ ठिकाणांपैकी एक आहे जिथे ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ दोन्ही एकाच अंगणात वसलेले आहेत. हे शिव आणि शक्तीचे संगमस्थान आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतातील तंत्र आणि अघोर साधनांचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. शिवाय देवघर सुलतानगंज पासून
105 किलोमीटर चालण्याच्या अंतरावर आहे. कांचनगंगेचे पाणी कुठे आणणार आहे? हिमालयात गंगेचे पाणी आणण्यासाठी केली जाणारी कावड यात्रा इतकी विशाल आहे की ती कोणत्याही प्रादेशिक परंपरेच्या पलीकडे जाते. बघा, कोणाचीही श्रद्धा चुकीची नसते. परळी वैजनाथ मंदिराचे समर्थन केले जाऊ शकते. महाराष्ट्रातील आणि देशभरातील लोकांची परळी वैजनाथांप्रती असलेली भक्ती पूर्णपणे खरी आणि आदरणीय आहे. पण जर आपण एक निपक्षपाती संशोधक म्हणून श्रीनागाच्या निदर्शनाकडे पाहिले तर चिताभूमी आणि हृदयपीठ यांच्यातील संबंध 16व्या शतकातील अस्सल शिलालेख, ब्रिटिश गॅझेटियरमधील दस्तऐवज आणि शतकानुशतके चालत असलेली कावड यात्रेची परंपरा यांच्या संयोगाने सर्वात घट्ट आहे.